वर्सोव्यातील जानकी देवी स्कूल रोडवरील हे रो हाऊसेस, काहींचे 1+2 तर काहींचे 1+4 पर्यंत बांधकाम. मुंबई महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या मते ही बांधकामं अधिकृत असावीत, कारण कपिल शर्मावर गुन्हा दाखल करणाऱ्या महापालिकेनं या बांधकामांकडे साफ दुर्लक्ष केलंय. या रो हाऊसेसच्या मागच्या बाजूची ही दृश्य पहा. तिवरांची सर्रास कत्तल करून प्रत्येकानं बंगल्याच्या मागे भराव टाकून जागा वाढवली आहे. जे थोडे बहुत तिवरांचं जंगल शिल्लक आहे ते देखील अक्षरशः डम्पिंग ग्राउंड करून टाकले. ही तिवरांची कत्तल सुरू असताना वनविभाग काय करत होता असा सवाल आता करण्यात येतोय. आपका बंगला होगा और पीछे आपको लगेगा कि ये तो झाड़ झुक्कड़ कुछ भी है, आप भी बोलो किसी को काट दे, उधर मिट्टी भर दे, मेरा और एरिया बढ़ जाएगा. ये बहुत स्वाभाविक है हमारे लिए. कोई मतलब बॉम्बे पूरा ऐसे ही बना है, जहाँ जगह मिल गई वहीं बिल्डिंग खड़ी हो गई. बॉम्बे कोई प्लांट सिटी तो है नहीं, कभी हुआ ही नहीं प्लानिंग इसका. तो ये भी वैसे ही है. अनधिकृत बांधकाम आणि तिवरांच्या कत्तल प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. मग इतरांनी केलेले गुन्हे जुने आहेत म्हणून त्यांना सोडून द्यायचं का? कपिल शर्माला एक न्याय आणि दुसऱ्यांना एक न्याय असा भेदाभेद महापालिका करताय का? कपिल शर्मानी सगळ्यांच्याच घराला आग लावली असं म्हणायला हरकत नाही. आणि जर आता लागलीच आहे तर महापालिकेने त्यांच्या सगळ्यांवर कारवाई करायलाच हवी आणि ती करण्यासाठी आम्ही भाग पाडू. आलंच आहे ओल्याबरोबर सुकं, तर सगळ्यांना अनधिकृत जेवढे बंगले असतील तेवढ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. मुंबई महापालिकेतले सर्वच अधिकारी आणि कर्मचारी हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत हे मुंबईकरांनाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच तर पैसे फेकले की बिनदिक्कत अवैध कामं होतात हे इथल्या अनधिकृत बांधकामावरून स्पष्ट होतं. कपिल शर्मा बरोबरच अनेकांनी इथं कायदा धाब्यावर बसवला आहे. त्यामुळं या सर्वांवरच कारवाई करण्याची हिंमत BMC आणि वन विभागात आहे का हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.